अबोली या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली आता बाहेर कामानिमित्त निघाली असताना नीता तिला अडवते आणि म्हणते, माझी जरा भाजी घेऊन येशील का? यावरती अबोली म्हणते, नीताताई मी वेगळ्या कामासाठी चाललेली आहे. नीता म्हणते, काय ग, अंकुशच्या मागे लागलीस, त्याचा सगळी वाट लावलीस, सचित राजेच्या मागे लागतेस, तो गायब झाला, तुला जरा तरी लाज नाही का वाटत? काय गोष्टी करतेस ते? अबोली म्हणते, नीताताई तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका आणि या सगळ्यापासून लांब राहा. नीता म्हणते, तू नको मला सांगूस, तुझ्यामुळे माझ्या आईला किती त्रास होतोय कळतंय का तुला? असं म्हणत नीता मुद्दाम अबोलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे काका आता त्यांच्याच एका डिपार्टमेंटच्या माणसाला भेटतात आणि म्हणतात, काय रे, तू त्या परमजित सिंग सोबत 7-8 वर्ष काम केलेस त्यांच्या हाताखाली, तर त्यांच्याबद्दल मला अधिक काही माहिती सांगू शकशील का? यावरती डिपार्टमेंटचा माणूस सांगतो, हो का नाही, मी 7-8 वर्ष त्यांच्यासोबत काम करत होतो. ते जरी पंजाबी असले ना तरी मराठी खूप उत्कृष्ट बोलतात हा, आणि खूप ब्रेव ऑफिसर आहेत ते, म्हणजे मी त्यांच्या हाताखाली खूप काही शिकलो. यावरती काका म्हणतात, मग आता सध्या त्यांचं काय चाललंय बरं? यावरती तो माणूस म्हणतो, सध्या तरी मला काही माहीत नाही, पण डिपार्टमेंट आहे ना, त्यांना असं कधी गरज लागली ना तर स्पेशल कामासाठी बोलवून घेतो. असं म्हणत आता इकडे काकांना तो माणूस खूप सारी माहिती देतो आणि काका म्हणतात, अच्छा. आणि काकांना त्या माणसाकडून माहिती कळल्यावरती काकांच्या मनामध्ये संशय यायला लागतो की हा तो परमजित सिंग नाहीच आहे. तोपर्यंत इकडे आता नीता सांगत असते शरदला, आता आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे, हातपाय हलवायला पाहिजेत अबोलीला खोटं समोर आणण्यासाठी. मग शरद काहीतरी नाटकं करायची म्हणून खोट्या परमजित सिंगच्या समोर जातो आणि म्हणतो, कसं आहे ना, तुम्हाला खूप काही सत्य सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही अंकुशला शोधताय की नाही, तर ॲक्च्युली तो अंकुश नाहीच आहे, तो सचित राजे आहे. तुम्हाला समजतच नाही आहे, तुमचा म्हणजे शोध आहे ना तोच चुकीच्या दिशेने चाललेला आहे. परमजित सिंग म्हणतात, हे बघा, तुम्ही ना इथे रिकामटेकडे फिरत होतात, रिकामटेकडे फिरत असलात तरी पण तुम्हाला दुबईला जॉब मिळतो काय? तुम्ही दुबईला जाता काय? 2-3 महिने दुबईला राहून पैसे घेऊन येता काय? तुम्हाला काय वाटलं माझ्या सूत्रधारांकडून मला तुम्ही कुठे गेला होतात, पैसे कसे कमवलेत, हे काही समजलं नसेल का? मला सगळं समजलेलं आहे. असं म्हणत आता शरदलाच दाबत इकडे परमजित सिंगनी त्याची बोलती बंद केलेली असते. तोपर्यंत क्रिशच्या हातामध्ये खूप सारी माहिती मिळते आणि क्रिश अबोलीला म्हणतो, तुला कळतंय का, हा तोतया परमसिंग आहे 101%. अबोली म्हणते, कशावरून तुला कळलं? यावरती क्रिश म्हणतो, अगं, यांनी जो नंबर केलाय ना, किंवा याने जो नंबर घेतलाय ना, तो अंकुश सरांचा नंबर आहे. म्हणजे त्याने अंकुश सरांचे डॉक्युमेंट्स सगळे दिलेत आणि ते डॉक्युमेंट्स देऊन त्याने हा नंबर घेतलाय, हा बघ, अंकुश सरांच्या नावावरती. असं म्हणत क्रिशने खूप मोठा गौप्यस्फोटच केल्यावरती अबोलीला खूप मोठा धक्काच बसतो. अबोली म्हणजे ऑलरेडी याने अंकुश सरांचे डॉक्युमेंट्स वगैरे गोळा केलेत, पण हा ना खूप भयानक माणूस आहे. याच्यावरती क्रिश म्हणतो, आता आपल्याला लवकरात लवकर याचा ताबा मिळवायला पाहिजे, याला अटकच करायला पाहिजे. आता तो कुठे गेलाय काय माहिती. आणि तो आपल्या कॉन्स्टेबलला म्हणतो, काय रे, परमजित सिंग कुठे गेलेले आहेत? याच्यावरती त्याला कळतं की परमजित सिंग हे अंकुशच्याच घरी गेलेत. मग मात्र क्रिश हादरतो. अबोली म्हणते, आजी घरी असेल, काहीतरी हा चुकीच्या गोष्टी करण्याच्या आधी आपल्याला तिकडे पोहोचायला पाहिजे. असं म्हणत अबोली आणि क्रिश आता घरी जायला निघतात. तोपर्यंत इकडे आजी असते आणि परमजित सिंग येतो आणि म्हणतो, काय आजी, येऊ का? आजी म्हणते, हो हो, या, बसा. तुम्ही आलात ना की मला खूप आनंद होतो. म्हणजे तुम्ही आमच्या अंकुशाला सोडवणार आहात हे खूप भारी आहे. तुम्ही आमच्या अंकुशाला नक्की सोडवाल याची मला खात्री आहे. अबोली म्हणत होती की तुम्ही ना खूप एकदम सिन्सिअर आहात, बसा, मी चहा टाकते. असं म्हणत आजी चहा टाकता परमजित सिंग सोबत गप्पा मारायला लागते आणि म्हणते, हे बघा, तुम्हाला सांगू का, अबोलीला कळलं होतं की तुमच्या हस्ते अंकुशला खूप मोठं पारितोषिक मिळालंय. कसली तरी कात्रणं वगैरे तिने काढली होती खरी. आता कात्रणं काढली म्हटल्यावरती परमजित सिंग म्हणजेच खोटा परमजित सिंग हादरतो आणि तो विचार करतो, जर अबोलीने कात्रणं काढली असतील तर अबोलीला खऱ्या परमजित सिंगचा आता चेहरा दिसला असेल आणि मी खोटा आहे हे सुद्धा समोर आलं असेल की काय. तोपर्यंत काका आता तो फोटो म्हणजे तोतया परमजित सिंगचा फोटो ज्या वेळेला त्याच्या ऑफिसरला दाखवतात तेव्हा हा परमजित सिंग नाही तर खऱ्या परमजित सिंगचा फोटो समोर आल्यावरती काका ताबडतोब अबोलीला कॉल करतात आणि म्हणतात, अबोली, तुझा संशय खरा आहे. म्हणजे अगं, तो आपल्या घरात आलाय ना, तो तोतयाच आहे, तो परमजित सिंग खरा नाहीच आहे. अबोली म्हणते, काका, ते मला पण कळलंय, पण ना ताबडतोब घरी पोहोचा, कारण आजी एकटी घरात आहे आणि तो तोतया तिकडे आला आहे. काका म्हणतात, अबोली, त्या परमजित सिंगनी जर आईला काही केलं ना त्याला मी सोडणार नाही. अबोली म्हणते, काका, तू ताबडतोब पोच, मी पण पोचते, राघूला पण सांगते.
काका आता घरच्या दिशेने यायला निघतात. अबोली आणि क्रिश सुद्धा घरी यायला निघतात. आजी चहा देत असते. तेवढ्यात अबोली विचार करते की मी आजीला कॉल करून सगळं सांगते. आजीचा मोबाईल वाजतो. अबोली म्हणते, आजी मी काय सांगते ते नीट ऐक. कोणत्याही गोष्टीला रिॲक्ट करू नकोस, कारण आपल्या घरात जो आत्ता आलाय ना तो खरा परमजित सिंग नाही आहे, तो तोतया आहे. आजी तू रिॲक्ट करू नकोस. पण इकडे हुशार त्या परमजित सिंगला सत्य समजलेलं असतं आणि तो आजीच्या हातातून मोबाईल काढून घेतो आणि म्हणतो, अबोली मी ऐकतोय की सगळं, मला सगळं कळलेलं आहे, पण आता आजीला सत्य कळलंय, मग आजीला मी कसं काय जिवंत ठेवणार बरं. असं म्हणत तो परमजित सिंग सांगतो, तुला आता बघ कसा मी वैकुंठाला पोचवतो. अबोली म्हणते, क्रिश अरे लवकर चल, आजीच्या दिवाला धोका आहे. असं म्हणत आता फोन कट करत अबोली धावत पळत यायला निघते आणि इकडे तोपर्यंत परमजित सिंग आजीला धमकी देत असतो. क्रिश आणि अबोली धावत पळत निघतात. तोपर्यंत आता इकडे अंकुश स्वतःला सोडवण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतो. त्याला काहीतरी आता धागेदोरे किंवा काहीतरी इंट्युशन मिळालेलं असतं की आजी किंवा अबोली घरचे कोणीतरी संकटात आहेत. मग सगळा जीव काढून स्वतःच्या अंगामध्ये जेवढा जोर आहे तो काढून अंकुश स्वतःला सोडवून घेतो. स्वतःला सोडवून घेतल्यावरती अंकुश आता सगळ्या दोऱ्या बाजूला करतो आणि तो परमजित सिंग खऱ्या परमजित सिंगला खोट्याने जिथे लपवून ठेवलंय तिकडे येतो आणि परमजित सिंगना म्हणतो, चला चला तुम्ही ठीक आहात ना, मी तुम्हाला सोडवायला आलोय. असं म्हणत त्या परमजित सिंगला सोडवून अंकुश त्यांना आता आपल्यासोबत सुखरूप बाहेर घेऊन येतो. अंकुशने स्वतः तर सुटलेला असतोच, पण आता खऱ्या परमजित सिंगची सुद्धा त्यांनी सुटका केलेली असते आणि आता दोघं जण बाहेर पडतात. तोपर्यंत इकडे आता आजीला तो माणूस घाबरवत असतो आणि म्हणतो, आता तुला माझं सगळं सत्य समजलंय, तुला जिवंत राहण्याचा काहीही अधिकार नाही आहे आणि तसंही तुझ्या अंकुश आणि अबोलीला मी वैकुंठाला पोचवलेलंच आहे आणि त्यांच्याचकडे तुला पाठवणार. याच्यावरती आजी म्हणते, का का असा बदला घेतोयस, काय बिघडवलंय आम्ही तुझं, का माझ्या अंकुशच्या आणि अबोलीच्या जीवाशी खेळतो आहेस, तुला नरकात पण जागा मिळणार नाही. याच्यावरती परमजित सिंग खोटा म्हणतो, मला नको मिळू दे, तुम्हाला तरी मिळते का बघा, कारण आता तुला अबोली आणि अंकुश यांच्याकडे पोहोचवायलाच तर मी आलेलो आहे. असं म्हणत तो आजीला वार करण्यासाठी येतो. आजी म्हणत असते, का हे सगळं करतोयस तू, पण तो काही ऐकायला तयार नसतो. आजी खूप घाबरलेली असते. हातामध्ये पक्कड घेऊन परमजित सिंग आजीवरती वार करत असतो आणि म्हणतो, चल आजी तुझी वेळ संपली. आजी घाबरते. त्याच वेळेला अबोली धावत पळत निघते आणि ती फोन करत असते, राघू तू घरी पोच बरं, अगं आजीच्या जीवाला धोका आहे. आजी आता घाबरलेली असते. परमजित कोणत्याही क्षणी काहीही करेल, तो तिला घाबरवत असतो, वार करण्याची धमकी देत असतो, पण या सगळ्या पोकळ धमक्या असतात. तोपर्यंत क्रिश जीप घेऊन येतो. अबोली जीपमध्ये बसते आणि मग सगळेजण घरच्या दिशेने येतात. घरी येऊन खूप भयानक दृश्य पाहतात. सगळी चाळीतली लोक जमलेली असतात. अबोली आणि क्रिश तिकडे येतात. अबोली म्हणते, आजी आजी असं म्हणत अबोली धावत पळत आजीकडे येते. आजीच्या बाजूला काका बसलेले असतात, राघू बसलेली असते. यावरती अबोली म्हणते, काका काय झालं आजीला. काका म्हणतात, माहित नाही, तू बोलल्यावरती मी धावत पळत घरी आलो तर इकडे थरथरत ही पडली होती आणि काही बोलण्याच्या अवस्थेत पण नव्हती, म्हणून ना आता मी इकडे आजीला बोलायला सांगतोय तर काही बोलतच नाहीये. याच्यावरती अबोली म्हणते, आजी काय झालं, त्या परमजित सिंगने काही केलं का तुला. आजी म्हणते, तो मला सांगत होता की तू आणि अंकुश या दोघाला त्याने मारून टाकलेला आहे. असं म्हणत आजी खुलासा करते. अबोली म्हणते, आजी असं काहीही घडलं नाहीये, तो तोतया आहे आणि त्याला आपण शिक्षा ही मिळवून द्यायची आहे. यावरती आता काका चिडतात आणि म्हणतात, त्या तोतयाला मी सोडणार नाही. का सगळे हे आपल्यासोबत तो करतोय मला कळतच नाहीये अबोली, पण त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अबोली म्हणते, हो काका, त्याला न हुडकून काढून आपण शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसायचं नाही. इकडे विजया विचार करते, काहीतरी कळवायला पाहिजे ह्या तोतया परमजित सिंगला. आजी घाबरलेली असते. माझ्या अंकुशाला यांनी काही केलं तर नसेल ना, माझ्या अंकुशाला काही केलं नसेल म्हणून आजीने एकच टाहो फोडलेला असतो. नीता येते, आजी काय झालं, आजी काय झालं असं म्हणत नाटक करत. आता इकडे विजया लपून छपून हे पाहत असते. तोपर्यंत क्रिशने फोन करून आता परमजित सिंगची माहिती त्याच्या ऑफिसला कळवत आता त्याला अटक करण्याचं सांगितलेलं असतं. तोपर्यंत विजया पुढची कारस्थानं करते आणि त्या माणसाला, अज्ञात व्यक्तीला इकडे चाललेला सगळा प्रकार कळवते. पण तोपर्यंत त्या अज्ञात व्यक्तीला पकडण्यासाठी क्रिश आणि अबोली हे पोहोचतात. पण विजयाच्या एका फोनमुळे त्या अज्ञात व्यक्तीला सत्य समजलेलं असतं की क्रिश आणि अबोली आपल्याला भेटायला येत आहेत, म्हणून आता क्रिशवरती गोळी घालत त्या अज्ञात व्यक्तीने क्रिशला बेशुद्ध केल्यावरती अबोली क्रिश क्रिश असं म्हणत असते, पण क्रिशला आता खांद्याला गोळी लागलेली असते. तोपर्यंत परमजित सिंगला घेऊन अंकुश हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो विजयाला कॉल करतो की मी खऱ्या परमजित सिंगला सोडवलंय, तो तोतया होता आणि मी इकडे हॉस्पिटलला आलोय. विजया
आता ही बातमी ताबडतोब परमजित सिंग खोट्याला सांगते आणि म्हणते, आता तू अबोलीचा तर गेम केलायस, तिकडे अंकुशचा पण गेम कर. परमजित सिंग म्हणतो, तू काळजी करू नकोस, इकडे क्रिश आणि अबोलीचा गेम झाल्यावरती तिकडे अंकुशचा गेम होणार. आता अंकुश बाहेर आलाय, पण अबोली परमजित सिंगच्या ताब्यात आहे खोट्या, आणि त्यामुळे सगळं कॉम्प्लिकेशन झालेत. आता अंकुश अबोलीला सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार पाहणं रंजक ठरणार आहे.